धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळापासूनच सुरुवात झालेली भव्य अशी क्रिकेट स्पर्धा प्रभाग क्रमांक 21 मधील शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीने फ्रेंड्स 11 ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने विष्णुनगर येथील भगवती शाळेच्या मैदानामध्ये 21, 22, 23 नोव्हेंबर रोजी भव्य क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजक समाजसेवक प्रीतम प्रेमसिंग राजपूत आणि समाजसेविका सीमा प्रीतम राजपूत यांच्या पुढाकाराने या भव्य अशा कार्यक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी हेमंत पवार यांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आयोगांच्या वतीने त्यांचा मानसन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी उत्कृष्ट कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल खेळाडूंना व आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। सदर कार्यक्रमाविषयी अधिक माहिती समाजसेविका सीमा राजपूत, समाजसेवक प्रीतम राजपूत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। यावेळी ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, विभाग प्रमुख दीपक म्हस्के, समाजसेवक प्रीतम राजपूत, समाजसेविका सीमा राजपूत, शाखा प्रमुख आनंद दिघे, स्वप्नील रेड्डी, रोशन यादव, चंद्रकांत सावंत, स्वप्नील नेवरेकर, दिनेश तायडे, दिनेश चिकणे, निलेश राजपूत, सुधीर ठाकूर, चंद्रकांत टेंबे, सुरेश टेंबे, संध्या होमने, स्वरांगी नेवरेकर, मयुरा लोहाटे, अंजली अहिरे तसेच तमाम शिवसैनिक, खेळाडू, क्रीडाप्रेमी, ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भगवती मैदानामध्ये फ्रेंड्स 11 तर्फे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सीमा राजपूत व प्रीतम राजपूत यांनी केलेलं आहे। आमचे प्रकाश पायरे असतील, शाखा प्रमुख आनंद दिघे असतील, अमित आहे, वसंत कोणबर आहे, आणि सर्वांनी मिळून हे नियोजन केलेलं आहे। तरुणांना जास्तीत जास्त वाव देण्यासाठी शिवसेना नेहमीच आग्रही असते आणि त्याचाच एक भाग म्हणून खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचं काम शिवसेनेने प्रत्येक वेळेला ह्या वॉर्डामध्ये केलेलं आहे। आम्ही कोणतरी आहोत, प्रस्थापित आहोत, त्यासाठी काहीच करायचं नाही। त्यासाठी आम्ही आज शिवसेनेच्या माध्यमातून आमचे राजपूत असतील, प्रकाश पायरे असतील, आमचे विभाग प्रमुख किरण नागती असतील, हे सर्वच जण ह्या वॉर्डामध्ये, ह्या पूर्ण परिसरामध्ये, नौपाडा विभागामध्ये, वार्ड क्रमांक 21मध्ये अनेक लोकोपयोगी कामं करत आहेत। अनेक स्पर्धा असतील, कार्यक्रम असतील किंवा लोकांच्या समस्या असतील, हॉस्पिटल असेल, याच्यासाठी नेहमीच धावून जाणारे आमचे सर्वच कार्यकर्ते, शाखा प्रमुख असतील, पदाधिकारी असतील किंवा आमचे सर्व महिला आघाडी असेल, ह्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोय होण्यासाठी की लोकांना मदत होण्यासाठी हे आमचे सर्व शिलेदार नेहमीच तत्पर असतात। आमचे खासदार नरेश म्हस्के असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आता त्यांनी परवाच त्यांचं खरंच अभिनंदन करायला पाहिजे की BSP योजनेचा त्यांनी जो निर्णय घेतला आहे की जे लाख रुपये भरायला त्यांना लागत होते BSP योजनेमध्ये, ते 100 रुपयामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन होणार आहे। हा निर्णय म्हणजे हे असे आमच्या बहिणींचं कसं, म्हणजे लोकांची समस्या कशी सॉल्व होतील, ठाण्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, याचं क्रेडिट गोज टू एकनाथ शिंदे साहेब। सर्वसामान्य लोकांना कसं मदत करता येतील, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कसं मदत करता येतील, हे आमचे सर्वच कार्यकर्ते या ठाण्यामध्ये बघत असतात आणि त्याचाच भाग म्हणून आज ह्या भगवती मैदानामध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम दोन्ही राजपूत कुटुंब नेहमीच करत आहे। आणि आज तुमच्या माध्यमातून एक सांगायला वाटतं की राजपूत फॅमिली गेली अनेक वर्ष, म्हणजे त्यांचे वडील महापौर होते, त्यांनी ह्या विभागातूनच ते महापौर झाले। या विभागाचा कायापालट त्यांच्यामुळे बराचसा झालेला आहे आणि आमचे नवीन शिलेदार आहेत, प्रकाश पायरे, किरण नागती, सीमा राजपूत, सर्वच म्हणजे आज इकडे आमचं शाखा आनंद दिघे, अमित आहे, वसंत कोणबर, ही शाखा, सगळे यंग तरुण आज खेळाडूंना कसं प्रोत्साहन मिळेल, कसं खेळाडू आपल्या ह्याच विभागातून किंवा ह्याच ठाणे शहरातून कसं रणजी खेळेल, कसं वन डे खेळेल, यासाठी नेहमीच प्रयत्नशील आम्ही आहोत। शिवसेना नेहमीच त्यांच्या मागे आहेत, खेळाडूंच्या मागे आहे आणि आज सीमा राजपूत आणि प्रीतम राजपूत यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो की असेच उत्तरोत्तर प्रगती करत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र। विभाग प्रभाग क्रमांक 21 व फ्रेंड्स क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण भगवती शाळेच्या मैदानावर ओपन टुर्नामेंट क्रिकेटचे सामने ठेवलेले आहेत व हे क्रिकेटचे सामने ठेवण्यामागचं आपलं उद्दिष्ट हेच आहे की आपले जे युवा खेळाडू आहेत, हे युवा खेळाडू या खेळातनं खेळत खेळत एक प्रोत्साहित होता, तो यातनंच आपल्याला ते
पुढे आलेले मिळतात. आज आपलं सामन्याचं आयोजन निमित्त हेच होतं. आज आपण छोट्या मुलांचे ठेवले, उद्या आपण ओपन स्पर्धा ठेवलेल्या. अशाच माध्यमातून येणाऱ्या काही दिवसात पण आपण वेगळ्या प्रकारचे खेळ मैदानाचे कार्यक्रम ठेवणार आहोत व आजचं आपलं उद्दिष्ट हेच आहे, कार्यक्रम ठेवायचं. नौपाडा विभाग आणि फ्रेंड्स 11 क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने हा भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. आणि ही आत्ताच नाही आहे, तर दिघे साहेब जेव्हा होते तेव्हापासून ह्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन होत आलेलं आहे आणि मागच्या 5 वर्षही इकडे हा खेळ चालूच आहे. आणि मेन की क्रिकेट हा जागतिक स्तरावर लोकप्रिय खेळ आहे आणि आपल्या भारतात तर हा खूप आवडीने खेळ खेळलाही जातो आणि म्हणजे जे बघणारे श्रोते ते अगदी उत्साहाने ते बघतही असतात. तर हे छोटे छोटे जे आपण प्लॅटफॉर्म खेळाडूंना जर आपण उपलब्ध करून देत आहोत तर त्यामध्ये त्यांचे म्हणजे ह्यातनंच मोठे खेळाडू निर्माण होतात आणि त्यांना एक प्रोत्साहन पण दिलं जातं. आणि म्हणजे आपल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि गावांपासून शहरांपर्यंत, गल्ली ते आंतरराष्ट्रीय स्टेडियमपर्यंत हा खेळ खेळला जातो. तर त्यामुळे अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत लोक अगदी म्हणजे स्तब्ध होऊन हा खेळ बघत असतात. त्यामुळे हा इतका म्हणजे लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे हा क्रिकेटचं आयोजन पण आपण केलेलं आहे आणि मी सगळ्या उपस्थित खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देते.